मधुपर्कादिक विधान सांग केले जे पूजन तेही माननीय गौण आवडे कीर्तन कलियोगी कृष्णा नवल कैसे राजाधिराजा कीर्तन तेची महापूजा ऐशीच्या आवडी अधोक्षजा कीर्तने गरुडध्वजा उल्हासु सदा कीर्तन पडिये गोविंदा या लागे सन्मानी नारदा तो कृष्ण कीर्ती पढे सदा नामानुवादा गरजतू कीर्तन करिता नामानुवाद संकटी रक्षिला प्रल्हाद कीर्तने तुष्टे गोविंद छेदी भवबंद दासांचा गजेंद्रे नाम स्मरण करिता पावला नारायण त्याचे तोडुनी भवबंधन निजधामा आपण स्वये नेला अधमाधम अतिवोखटी तोंडा रामू आला अवचटी ते गणिका की वैकुंठी कृष्णे नामासाठी सरती केली महादोषांचा मरगळा अतिनष्ट अजामेळा तोही नामे निर्मळ केला प्रतापो आगळा नामाचा नामे विनटली गोविंदी ते संकटी राखिली द्रौपदी नाम तोडी आधिव्याधी जाण त्रिशुद्धी दासांची अंतरशुद्धीचे कारण मुख्यत्वे हरिकीर्तन नामपरते साधन सर्वथा आन असेना कीर्तनी हरीची आवडी कैशी वत्सा लागी धेनु जैशी कान विसंबे जेवी माशी मोहळासी क्षणार्थ देवी नाम स्मरतया भक्ता अतिशये आवडी अच्युता दासांची अणुमात्र अवस्था निजांगे सर्वथा निवारी स्वये या लागी हरिकीर्तनी गोडी जयासी लागली धडफुडी त्यासी नाना साधनांच्या बोढी सोसावया साकडी कारण नाही ज्यासी कीर्तनी कथाकथनी चौगुण आल्हाद उपजे मनी तो उद्धरला सर्व साधनी पवित्र आवनी त्याचेनी एकची जरी नाम वाचे सदा वसे श्रीरामाचे तरी पर्वत छेदोनी पापांचे परमानंदाचे निज सुख पावे आवडी करिता हरिकीर्तन हृदयी प्रकटे श्री जनार्दन त्याहून श्रेष्ठ साधन सर्वथा आन असेना अर्थात मधुपर्क अभिषेक इत्यादींनी सांगोपांग केलेले पूजनही कृष्ण गौण मानतो कारण कलियुगात कृष्णाला कीर्तनच आवडते. हे राजाधिराजा काय नवल आहे पहा. त्या गरुड ध्वजाचे कीर्तन हीच त्याची महापूजा असे त्याला वाटते व तो अधोक्षज कीर्तनानेच प्रसन्न होतो. गोविंदाला कीर्तन फार आवडते म्हणून तो नारदाला फार मानतो. तो हरिनामाची गर्जना करीत सर्वत्र कृष्णाची कीर्तिकात संचार करतो. प्रल्हादाने हरीचा नामोच्चार केला, सतत स्मरण केले म्हणूनच त्याने संकटात त्याचे रक्षण केले. अर्थात गोविंद हा कीर्तनाने सदा संतुष्ट होतो व भक्तांचा भवबंध तोडतो. गजेंद्राने नारायणाचे नामस्मरण करताच नारायण तेथे धावला व त्याला मुक्त करून त्याने त्याला आपल्या निजधामास नेले. एका गणिकेने सहज रामनाम घेतले तेव्हा ती पापी असूनही कृष्णाने तिला वैकुंठाला नेले व कृतार्थ केले. अजामेळ भ्रष्ट आचरणाचा झाला होता, तोही नामस्मरणाने पवित्र झाला. असा नामाचा प्रतापच आगळा आहे. संकटात सापडलेल्या द्रौपदीने धावा केला तेव्हा कृष्णाने तिचे लज्जारक्षण केले. हरिनाम हे कृष्णदासांची आधिव्याधी नाहीशी करते. हरिकीर्तन हेच चित्तशुद्धीचे प्रमुख कारण आहे. नामा वाचून अन्य साधन नाही. गाय जशी वासराला क्षणभरही विसरत नाही किंवा मधमाशी जशी मधाच्या पोळ्याला विसरत नाही तशी हरिकीर्तनाची आवड विसरत नाही. अशा प्रकारे कीर्तनापासून हरी कधीही दूर असत नाही. नामस्मरण करणाऱ्या भक्तावर अच्युताचे अतिशय प्रेम असते. त्या भक्तावर अणुमात्रही संकट येताच हरी ते संकट निवारण करतो. अर्थात ज्याला हरिकीर्तन मनापासून आवडते त्याला अनेक साधनांचा सोस करण्याचे कारणच नाही. ज्याला कीर्तनात आणि कथेत खूप आनंद होतो त्याने सर्व साधने केल्यासारखेच होते व त्याचा उद्धार होऊन त्याच्यामुळे पृथ्वीही पवित्र होते. जरी श्रीराम असे एकच नाम घेत राहिला तरी भक्त पापाचे पर्वत फोडून परमानंदाला प्राप्त होतो. आवडीने हरिकीर्तन केले तर भगवंत आपल्या हृदयातच प्रकट होतो. हरिनामापेक्षा वरचढ असे दुसरे कोणतेही साधन नाही. ध्येयं सदा परिभवग्नं भीष्टदोहम तीर्थास्पन्दं शिववीरिश्चिनुतं शरण्यम् मृत्यार्थिहं प्रणतपाल भवाब्धिपोतं वन्दे महापुरुषं
ते चरणारविंदम. अर्थात, हे भक्त पालका, महापुरुषा, मी तुझ्या चरण कमलांना वंदन करतो. तुझे चरण नित्य ध्यान करण्यास योग्य आहेत, कारण इंद्रिय आणि आप्तस्वकीय ह्यांच्याकडून होणाऱ्या तिरस्कारापासून किंवा पराभवापासून तुझे चरण आम्हाला सुरक्षित ठेवतात. तुझे चरण मनोरथ पूर्ण करणारे आहेत, तीर्थाप्रमाणे पावन आहेत व शंकर आणि महादेव त्यांना वंदन करतात. खरोखरच ते आश्रयस्थान आहेत. ते दासांच्या दुःखाला दूर करणारे असून संसार सागरातून तारणाऱ्या नावेप्रमाणे आहेत. थोर कीर्तनाचे सुख निष्ठतुष्टे यदुनायक, कीर्तने तरले असंख्य, साबडे लोक हरिनामे, या लागी कीर्तना होनी थोर, आन साधन नाही सधर, मा कवण हेतु पामर, कीर्तन नर निंदिती, एवं नाम कीर्तने विमुख, ते स्वप्नीही न देखती सुख, कीर्तन द्वेषे मूर्ख अतिदुःख भोगती. ज्यांचे हृदयी द्वेष संचार, जळोजळो त्यांचा आचार, सर्व काळ द्वेषी नर, दुःख दुर्धर भोगिती. कलियुगीचे बुद्धिमंत, जे नामकीर्तनी सदा निरत, गौरवहुनी नाम स्मरत, हर्षयुक्त सप्रेम, नाना अवतार अति गहन, त्यात श्रीराम का भगवान कृष्ण, यांचे चरित्र अतिपावन, त्यांचे चरणवंदन सांगत. लये लक्षे ध्यान लक्षणे, देवदेवी ध्येय ध्याने, तृणप्राय केली जाणे, हरिचरण स्मरणे तत्काळ, या लागी ध्यानासी ते वरिष्ठ, ध्याता छेदी कल्पनादी कष्ट, भक्तांचे अतिय भीष्ट, मनोरथ इष्ट सदा पुरवी. नित्य ध्याता हरीचे चरण, करी भक्त देह रोग दुःख हरण, इतुकेच राया नवे जाण, करी निर्दळन भवरोगा. भक्ताचे पुरवी मनोरथ, ते तू म्हणसी विषययुक्त, परमानंदे नित्यतृप्त, निववी निजभक्त चरणामृते. वानुचरणाची पवित्रता, शिवू पायवणी वाहे माथा, जे जन्मभूमी सकळ तीर्था, पवित्रपण भक्ता चरण ध्याने, अवचटे लागल्या चरण, पवित्र झाले पाषाण, माझे जाणोनी करीती ध्यान, त्यांचे पवित्रपण काय वानू. अर्थात, कीर्तनात फार मोठे सुख असते. अशा भक्तीनेच यदुनायक प्रसन्न होतो. हरिनामाच्या कीर्तनाने अनेक भोळे लोक उद्धरून गेले आहेत. यावरून असे स्पष्ट होते की कीर्तनासारखे दुसरे बलवान मोक्षाचे साधन नाही. मग हे राजा, हे वेडे लोक, हे पामर लोक कीर्तनाची निंदा का करतात? हरी कीर्तनाला विन्मुख झाले, त्याला स्वप्नातही सुख मिळत नाही. कीर्तनाचा द्वेष केल्याने त्यांना दुःख प्राप्त होते. जे मनात द्वेष वागवितात त्यांच्या आचरणाचा धिक्कार असो. द्वेषी लोक दुर्धर अशी दुःखेच भोगतात. पण जे खरे शहाणे बुद्धिमान लोक आहेत, ते या कलियुगात प्रेमानंदाने व आदराने नामस्मरण करतात आणि हरी कीर्तनात मग्न असतात. भगवंताचे अतिगहन असे चरित्र असणारे अनेक अवतार झाले. त्यातही श्रीराम व भगवान कृष्ण यांची चरित्रे अतिपावन आहेत. त्यांच्या चरण वंदनाचा प्रभाव मी सांगतो. निर्विकल्प समाधी, सविकल्प समाधी, ध्यान, लक्षण, लक्ष, देव, देवी, ध्येय व ध्यान इत्यादी सर्व साधन प्रपंचाला हरीच्या चरणांचे स्मरण करताच तृणा एवढीही किंमत राहत नाही. यामुळे तुझे ध्यानच श्रेष्ठ विषयभूत आहे. तुझ्या चरणांचे ध्यान केले असता कल्पता इत्यादी सर्व विकल्प क्लेश नाश पावतात व भक्तांचे मनोरथ पूर्ण करतात. हे राजा, हरिचरणाचे नित्य ध्यान केले असता भक्तांच्या केवळ शारीरिक व्याधींचेच निराकरण होते असे नाही, तर संसाराच्या चिंतेचेही निर्दालन होते. हे राजा, तुला असे वाटेल ते चरण भक्तांचे विषयभोगासंबंधीची वासना पूर्ण करतात, पण तसे नसून तो स्वतः परमानंद व नित्य तृप्त असल्याने आपल्या चरण ध्यानाने भक्तांना जणू अमृत प्रदान करतो आणि त्यांच्या कामनांना शांत करतो. त्या चरणाच्या पवित्रतेचे किती वर्णन करावे. त्यांच्या चरणापासून निघालेली गंगा शंकर आपल्या जटाजुटात धारण करतो. त्या गंगेमुळे सर्व तीर्थांना तीर्थत्व आले आहे. त्या चरणाच्या ध्यानाने भक्तही पवित्र होतात. भगवंताच्या चरणांचा सहज स्पर्श झाला तरी पाषाणही उद्धरतात. उदाहरणार्थ अहिलेचा उद्धार. तर मग जे बुद्धिपूर्वक ध्यान करतात ते उद्धरतील ह्यात काय नवल.
त्यक्त्वा सुतुस्तज सूरेप्सितराचलक्ष्मी धर्मिष्ठ आर्यवचसा यत्कादमरण्यम् मायामृगं दयितयेप्सितमन्वधाव द्वन्द्वे महापुरुष ते चरणारविन्दम्. अर्थात इतर लोकांना त्याग करण्यास अत्यंत अशक्य आणि देवही जिच्या लाभासाठी उत्कंठित असतात अशा राज्यलक्ष्मीचा ज्याने त्याग केला व धर्मनिष्ठ असल्यामुळे गुरुतुल्य दशरथाच्या वचनावरून जो अरण्यात गेला, आपल्या प्रिय सीतेने हट्ट केला म्हणून सोन्याच्या मायावी मृगाच्या मागून जो धावला, अर्थात जो आपल्या भक्तांचे मनोरथ पूर्ण करतो, त्या महापुरुषा श्रीरामा, तुझ्या चरण कमलांना मी वंदन करतो. पर्यायाने जे चरण कमल वनात गेले त्यांना मी वंदन करतो. जो सदा शत्रुत्वे वर्तता, जेणे चोरून नेली निज कांता, ज्याच्या बंधू शरणागता तिथली आत्मता निज भावे, कोरडी आत्मतेची थोरी तैशी नव्हे का रूपकेसरी, देऊनी सुवर्णाची नगरी अचळतेवरी स्थापिला. या लागे शरणागता शरण्य, सत्य जाण हरीचे चरण, या परते निर्भय स्थान, नाही आन निज भक्ता, भक्ताची अणुमात्र व्यथा, क्षण एकन साहवे भगवंता, प्रल्हादाची अतिदुःखदा होय निवारिता निजांगे, दावाग्नी गिळुनी अंतरी, गोपाळ राखिले वनांतरी, पांडव जळता जोहरी, काढिले बोहरी विवरद्वारे, करुणी सर्वांगाचा ओढा, नित्य निवारी भक्तांची पीडा, जो का भक्ताची या पीडा, रणरंगी फुडा वागवी रथू, ते चरण वंदिता साष्टांगी, भक्ता प्रतिपाळी उत्संगी, ऐसा प्रणत पाळू कृपा बोखी, दुसरा जगी असेना, तरावया भवाब्दी प्रबळ, चरणांची नाव अडंडळ, अनन्य शरण सकळ, तारी तत्काळ चरणानुरागे, ते महापुरुषाचे श्रीचरण, शरणागता निज शरण, ज्यांचे सनकादिक ध्यान, करीती अभिवंदन सद्भावे, अगाध चरणांचे महिमान, वानिता वेदा पडिले मौन, ब्रह्मा सदाशिव आपण, करिता स्तवन तटस्थ टेले, अगम्य अतर्क्य श्रीचरण, जानोनी ब्रह्मादिक ईशान, साष्टांगे अभिवंदन, करुनिया स्तवन करीती ऐसे, जे राज्य श्रिये कारणे, अमर लोलंगत मने, ते राज्य श्रीरामे त्यागणे, वचना कारणे पित्याच्या. अर्थात जो रावण रामाचा शत्रू होता व ज्याने रामाची प्रिय सीता चोरून नेली, त्याचा भाऊ विभीषण शरण आला तेव्हा रामाने त्याला आत्मरूप केले. हे श्रेष्ठ राजा, त्याला नुसते आत्मरूपच केले नाही तर सोन्याच्या लंकेचा राजा करून चिरंजीवही केले. म्हणूनच शरण जाण्यास सगळ्यात श्रेष्ठ पद म्हणजे हरिचरण. त्याच्या इतके भक्ताला दुसरे कोणतेही निर्भय स्थान नाही. आपल्या भक्ताला जराही व्यथा झालेली भगवंताला सहन होत नाही, म्हणूनच तो प्रल्हादासाठी धावून आला. श्रीकृष्णाच्या अवतारात अरण्यात वणवा लागला असता त्याने तो गिळला आणि गोपाळांचे रक्षण केले. लाखेच्या घरात पांडव जळणार होते, त्यांना भुयारी मार्गाने सुखरूप बाहेर काढले. आपल्या सर्वांगाचा कोट करून तो भक्तावरील संकटाचे नित्य निवारण करतो. आपला भक्त अर्जुन याच्यावरील प्रेमाने त्याने रणांगणात अर्जुनाचे सारथ्यही केले. त्याच्या चरणांना साष्टांग नमन केले तर तो भक्तांना अंकावर घेऊन त्यांचे लालन पालन करतो. अशा कृपेने प्रणतांचे पालन करणारा जगात दुसरा कोणीही नाही. विशाल असा भवसागर तरून जाण्यासाठी हरिचरण हीच न डचमळणारी नाव आहे. अनन्य शरणागत भक्तांना तो भगवंत तत्काळ उद्धरतो. शरणागतांचे आश्रयस्थान असे त्या महापुरुषाचे चरण अत्यंत आदराने सनकादिक ध्यानात धरतात आणि त्यांना वंदन करतात. हरिचरणाचा महिमा अगाध आहे. त्यांचे वर्णन वेदांनाही करता येत नाही. विधाता व शंकर हे त्याची स्तुती करताना स्तब्ध राहिले. श्रीचरण अगम्य व अतर्क्य महिम्याचे आहेत हे जाणून ब्रह्मदेव, शंकर व इतर सर्व देव त्याला साष्टांग नमस्कार करून त्याचे पुढील प्रमाणे स्तवन करतात. तो श्लोक असा आहे: ज्या राज्यलक्ष्मीसाठी देवही उत्कंठित असतात तिचा श्रीरामाने
पित्याचे वचन पूर्ण व्हावे म्हणून त्याग केला.